मित्रांनो नमस्कार, मी अतुल गायकवाड आणि आपण चाललो आहोत आता सज्जनगडाकडे. सज्जनगड हा सातारा जिल्ह्यामध्ये 10 ते 12 म्हणजे किलोमीटर अंतरावरतीच सज्जनगड आहे. श्री समर्थ रामदास स्वामींचं निवासस्थान या ठिकाणी आहेत आणि आम्ही ट्रिपवरून आनंद घेत रस्त्यानं जात होतो. हा तुम्हाला मी दाखवतोय, हाच सज्जनगड आहे आणि या सज्जनगडावरती आपल्याला आता जायचं आहे. सातारा शहराच्या नैऋत्येमध्ये 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती जो हा किल्ला आहे, उमरोड नदीच्या खोऱ्यामध्ये हा किल्ला आहे. जी उमरोड नदी साईडला दिसते तुम्हाला, आता मी दाखवली होती ती उमरोड नदी आहे आणि त्या नदीच्याच किनाऱ्यावरती हा सज्जनगड किल्ला आहे. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचं निवासस्थान आहे. इतकी डोंगराच्या या कडेला हिरवळ आहे मित्रांनो. निसर्गरम्य वातावरणामध्ये समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी वास्तव केलेलं आहे आणि त्याच पावन गडावरती आपल्याला जायचं आहे. सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक असा प्रसिद्ध किल्ला आहे मित्रांनो आणि ते समर्थ रामदास स्वामींचं तीर्थक्षेत्र म्हणून एक त्याला चांगल्या माणसांचा किल्ला असंही म्हणलं जाते. तर हा जो किल्ला आहे मित्रांनो, हा समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 ते 3500 फूट उंचीवरती आहे. ही या किल्ल्याची खासियत आहे आणि आपण आता तोच किल्ला चढतोय, किल्ला सर करतोय. तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला आता तिथं पुढे गाडी पार्क करायची. समुद्र सपाटीपासून 3000 ते 3500 फुटावरती उंचीवर असलेला हा किल्ला आपण आता तिथे गेल्यानंतर पाहणार आहोत. रामदास स्वामींचं, श्री समर्थ रामदास स्वामींचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहोत. किल्ल्याचा आकार हा आपल्याला बाहेरून दिसत असेल शंखाकृती आहे आणि परीघ 1 किमीपेक्षा जास्त आहे मित्रांनो. डोंगराच्या या सह्याद्रीच्या खुशीत असलेला हा किल्ला रामदास स्वामींनी निवडलेला आहे. या पायथ्याला एक परळी म्हणून, या परळीचा किल्ला असं सुद्धा म्हटलं जाते. परळी एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामुळे परळीचा किल्लासुद्धा असं या किल्ल्याला नाव पडलेलं आहे. इथं आश्लाशय ऋषींचं वास्तव्य होतं म्हणून पहिले असले या गड नावानं हा किल्ला प्रचलित होता. अश्वलायगड नावानं हा किल्ला प्रचलित होता. आता आपण पोचलो आहे. आता आपल्याला इथे गाडी पार्क करायची आणि गाडी पार्क करून आपण आता वर किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत. चला आपण आता वर जाऊया. चला मित्रांनो, चला या इकडून साईडनं. तर आता सज्जनगडवर चाललो आहे आम्ही. समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड. आता इथं असं आहे की निम्म्यापर्यंत गाड्या येतात आणि आता इथनं पुढं गडावरती आम्हाला चालत जायचं आहे. चला. तर मित्रांनो, जेव्हा आपण ह्या गडावरती आता वर आपण चढायला सुरुवात केली, 11व्या ते 12व्या शतकामध्ये शिलाहार राजा भोसले याने या गडाची उभारणी केलेली आहे. आणि आपण सुरुवातीला दिसला असेल आपल्याला, इथं पहिल्यांदा मारुतीचं मंदिर आहे. या ठिकाणी गडाच्या पायथ्यापासून ते शेवटपर्यंत 11 मारुतीची रचना, 11 मारुतींची उभारणी समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे मित्रांनो. 1673व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतलेला आहे आणि तेव्हापासून तो या ठिकाणी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी इथं कायमचे राहण्यासाठी आले होते. छत्रपतींनी त्यांना विनंती केली होती की स्वामी, आपण या ठिकाणी राहायला यावं, आपण माझे गुरु आहात. आणि आपल्या शिष्याच्या विनंतीला मान देऊन श्री समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी सज्जनगडावरती कायमचे राहायला आलेले आहेत. मित्रांनो, आपण चालतोय आता पुढे आणि पुढे चालत असताना गड खूप मोठा आहे. रामदास स्वामींचं या ठिकाणी वास्तव्य आहे, त्यामुळे ही जागा जी आहे ती स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली जागा आहे. त्याच्यामुळे हजारो भाविक या ठिकाणी येतात, त्यांचं दर्शन करतात आणि छत्रपतींच्या या विनंतीला मान देऊन समर्थ रामदास स्वामी इथं राहायला आले आणि त्यांच्या वास्तव्यानेच या किल्ल्याला सज्जनगड असे नाव देण्यात आलेलं आहे. कारण सज्जन माणूस या किल्ल्यावरती वास्तव करतोय, त्यामुळे सज्जनगड असं नाव तिथून पुढं प्रचलित झालेलं आहे.
त्याच्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी याच ठिकाणी 1682 साली 22 जानेवारी 1682 साली आपला देह या ठिकाणी ठेवला होता. त्याच्यानंतर पुढे इंग्रजांच्या ताब्यात 1818 साली हा किल्ला पडला आणि इंग्रजांचे राज्य या किल्ल्यावरती स्थापित झालं. आपण आता गडावरती वर चढतोय. जाताना रस्त्याच्या कडेला असणारी गडावर चढताना जो पायवाट बनवलेले आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर अशी हिरवीगार अशी सजावट आहे. पाऊस पडून गेला होता त्यामुळे हिरवीगार अशी झाडी आहे आणि गडावर असं पाहण्यासारखं भरपूर आहे. रामदास स्वामींची समाधी आहे, श्रीराम मंदिर आहे, मुख्य दरवाजे आहेत, अंगलाई देवी मंदिर आहे आणि 11 मारुती याचं दर्शन आपल्याला सुरुवातीपासून होतं. आपण आता वर गेल्यानंतर पूर्णपणे दाखवणार आहोत. गडाच्या मध्यभागी आहे ते प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, श्री समर्थ रामदास स्वामींचं तीर्थक्षेत्र आहे. त्याच्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं श्रीराम मंदिर आहे आणि ते भक्तिरसात न्हालेलं आहे. 2 मुख्य दरवाजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थद्वार अशा नावानं ते प्रचलित आहेत, दोन्ही द्वारं. मी जाताना तुम्हाला प्रत्येक मारुतीचं दर्शन दाखवतो आहे कारण की समर्थ रामदास स्वामींनी जे 11 मारुती या ठिकाणी स्थापन केलेले आहेत मंदिरं ती तुम्हाला मी प्रत्येक दाखवतो आहे आणि दाखवत असताना त्याची माहिती पण आतली सांगतो आहे. आता मी सांगितलं तुम्हाला 2 दरवाजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज द्वार आणि समर्थद्वार असे 2 द्वार या ठिकाणी या गडावरती आपल्याला पाहायला मिळतील. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर आपल्याला अंगलाई देवीचं मंदिर आहे, जे मेन प्रवेशद्वाराजवळ आपण गेलो की त्या ठिकाणीच ते मंदिर आहे आणि प्रत्येक पायरीवरती पायऱ्याच्या वाटेवर समर्थाने स्थापन केलेल्या 11 मारुतींच्या या प्रतिकृती आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि वर जेव्हा आपण या गडावरती जाऊ तेव्हा सह्याद्रीच्या या पूर्ण डोंगररांग आपल्याला दिसतील आणि उमरोड धरण जे तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं या डोंगराच्या कडेला उमरोड नदी दिसते आणि धरण दिसतं, ते या डोंगराच्या वरून सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळेल. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. रस्त्यानं आम्ही चालत असताना खूप थकवा जाणवत होता कारण गड जरी छोटा दिसत असेल तरी गडांच्या पायऱ्या चढताना दमछाक होत होती. गड खूप मोठा होता आणि खाली जो उमरोड धरण आहे त्या धरणातून रामदास स्वामींना आंघोळीसाठी पाणी आणण्याची व्यवस्था त्यांचे सेवक करत असत, हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. जेव्हा आपण मित्रांनो या गडावरती चढतो तेव्हा 600 ते 700 पायऱ्या आपल्याला चढावं लागतात. 600 ते 700 पायऱ्यांचं जेव्हा आपण वर चढतो तेव्हा वर आल्यानंतर आपल्याला हे दृश्य असं पाहायला मिळतं. याच गडावरती दररोज भजन, प्रार्थना आणि श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं दासबोध पठण या ठिकाणी रोज केलं जाते. ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांची भजनं असतात तशी या ठिकाणी दासबोध पठण केलं जाते. मित्रांनो, हे जे प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, आत्ताच मी म्हटलं होतं तुम्हाला की 2 महाद्वार आहेत, समर्थद्वार आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारात आलेलो आहोत आणि आम्ही मित्रांनी आमच्या सगळ्या एक सेल्फी काढली, एक व्हिडिओ काढला आणि हे प्रवेशद्वार आहे, महाद्वार आहे. या महाद्वारातून आम्ही आतमध्ये जाणार आहोत. जात असताना रस्त्याच्या कडेला जे काय सुंदर सुंदर लोकेशन होते त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी फोटो काढायचा प्रयत्न केला. प्रत्येकांना वाटत होतं की या महाद्वाराजवळ आपण आपली मोबाईलमध्ये कॅप्चर करून घ्यावं आणि मित्रांनो आम्ही ते प्रत्येकाने कॅप्चर केलं आणि आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. जसं जसं पुढे सरकत होत होतं तसं तसं गड हा शेवटच्या क्षणाला जवळ येत होता. आता हे दुसरं तुम्हाला द्वार दाखवते, समर्थ महाद्वार.
आपण याच्या आधी बघितलं छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार होतं आणि हे समर्थ महाद्वार, अशी दोन द्वारं म्हणजे दोन दार, मोठमोठे दार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि या द्वारातून आपण आतमध्ये जाऊया. म्हणजे 600 ते 700 पायऱ्यांचा चढ आपण चढल्यानंतर, गड चढल्यानंतर आपल्याला हे दोन द्वार आपण प्रवेश केला आणि थोडीशी विश्रांती घेतली. विश्रांती घेतल्यानंतर आपल्याला परत आणखी वर जायचे, गडावरती जायचे. थोडंसं रेस्ट केली, बाहेरील नजारा बघितला, गड कसा दिसतोय हे आत गेल्यानंतर समजतं. आणि आम्ही खालील देखावा गडाच्या वरून पाहिला आणि गडाचा देखावा पाहिल्यानंतर आम्ही आतमध्ये जायचा जो द्वार होतं, समर्थ द्वार, त्या द्वारातून आम्ही आतमध्ये गेलो. मित्रांनो, आत जात असताना खूप थकवा जाणवत होता, परंतु गड पहिल्यांदाच पाहायचा म्हटल्यानंतर मनामध्ये जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते, तीच ऊर्जा अंगामध्ये भरपूर होती. आणि आम्ही गडाच्या वर पोचलो. जी गडाची चढण होती ती पूर्ण संपली होती आणि जे सोपा रस्ता होता तो आता चालू झाला होता, त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. पावसाळ्यात परिसर हा पूर्णपणे हिरवळीने नटतो. धुके आणि धबधबे आपल्याला पाहण्यासारखे भरपूर असतात. नुकताच पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे गडावरती हिरवळ भरपूर होती. तुम्हाला मी म्हटलं होतं अंगलादेवीचं जे मंदिर होतं ते या ठिकाणी, अंगलादेवीचं मंदिर आपल्याला प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर हेच मंदिर आहे. आणि या देवीचं दर्शन आपल्याला तिथं झालं आणि आपण आता पुढे चालू आहे. जसं जसं पुढे जाऊ तसं मनामध्ये उत्सुकता होती की आपण जेव्हा गडावरती चढू तेव्हा गड वरनं पाहिल्यानंतर खालची दृष्टी कशी दिसते. खरंच मित्रांनो, आम्ही खूप उंचीवरती होतो आणि उंचीवरती असताना जेव्हा आम्ही गडावरनं पाहत होतो तेव्हा छोटी गावं दिसत होती. गावं जी शेजारची गावं होती ती खूप छोटी दिसत होती. घरं खूप छोटी दिसत होती. मी झूम करून पाहिलं तर अक्षरशः खरंच आम्ही खूप खोलीवरती होतो. शेजारचा पूर्ण नजारा आम्ही पूर्ण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि आम्ही स्वतःलाच सेल्फीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. खूप आनंद वाटला. मी, राज, सूरज, विकास आणि निलेश आणि जितेंद्र अशी आम्ही 5 जणांची टीम होती. खूप आनंद वाटत होता. चालून थकवा आला होता. गाडीचं हे निम्म्यापर्यंत आणि खूप उंचावर आहे. आम्ही तुम्हाला खालचं लोकेशन दिसते का बघ, खालचं खोल आहे, खूप खोल आहे. कुठे पार्किंग घ्या इकडून दाखव. खूप खोल उंचावर आहे आम्ही आता. तर मित्रांनो, हा जो सज्जनगड दिसतोय तोच हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक किल्ला आहे. आणि हा किल्ला सातारा शहरापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती मगाशीच आपण सांगितलेला आहे. आणि याच किल्ल्याला पहिलं परळीगड नाव होतं. आणि कारण परळी गावाच्या या जवळपास असल्यामुळे याला परळी गाव नाव दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा समर्थ रामदास स्वामींना इथं वास्तव करण्यासाठी त्यांनी दिलं. आणि रामदास स्वामी हे सज्जन व्यक्ती होते आणि त्याच्यामुळंच त्याला जेव्हा रामदास स्वामींचं या ठिकाणी वास्तव झालं आणि त्यांच्या या पुण्यानं पावन झाला, त्यामुळे या गडाला सज्जनगड असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही जसं पुढे चालत होतो तसं खूप उंचीवरून आम्ही स्वतःला सेल्फीमध्ये या गडावरती घेण्याचा प्रयत्न केला. आनंद वाटत होता आणि खूप छान वाटत होतं, कारण हिरवळ तशी होती आणि हिरवळ छान असल्यामुळं आम्हाला एकदम आनंद वाटत होता. या गडावरती फिरताना प्रत्येकाला वाटत होतं की आपण या उंचीवरती आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर व्हावं. आणि आम्ही पुढे चालल्यानंतर एक जुनी वस्तू आपल्याला या ठिकाणी दिसते. सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे, श्रीराम मंदिर आहे, मठ आहे आणि राजपूत परंपरेचे अनेक समाधीस्थळं आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतात. दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात
आणि भाविकांसाठी या ठिकाणी प्रसाद आणि निवासाची सोयसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. जेव्हा आपण या गडावरती येतो तेव्हा आपल्याला मेन मुख्य आकर्षण आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांची समाधी या गडावरती मेन मुख्य आकर्षण आहे. आणि तेच समाधीस्थळ आपल्याला मेन मुख्य आकर्षण असल्यामुळं आपलं तेच केंद्रबिंदू मेन आहे. त्याच्यानंतर श्रीराम मंदिर आहे, परत अंगलाई देवीचं मंदिर आहे, धाब्याचा मारुती त्याचं एक मंदिर आहे, सोनाळी तळे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कल्याण स्वामी मठ आणि गडावरील असणारी तटबंदी आणि दरवाजे हे आपणाला सगळ्यात मुख्य आकर्षण 7 मुख्य आकर्षण आपणाला या सज्जनगडावरती पाहायला मिळतील. जेव्हा आपण या गडावरती आतमध्ये फिरू तेव्हा आपल्याला छोटे मोठे स्टॉल या ठिकाणी असणारे उपलब्ध दिसतील. आणि आपण आता काही क्षणामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी जे मुख्य आकर्षण आहे रामदास स्वामींची समाधी त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण मित्रांनो, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपणाला मोबाईलला आतमध्ये परमिशन नाही आहे. रामदास स्वामींच्या मेन समाधीस्थळामध्ये आपल्याला मोबाईल वापरता येत नाही, हे आपल्याला मला माहिती आहे आधीच. त्याच्यामुळं आपण जेवढी शक्य होईल तेवढी बाहेरनं शूटिंग घेणार आहोत आणि आतमधून आपल्याला शूटिंग टाळता येईल. कारण की आपल्याला जे त्यांचा रूल्स असतो, जे त्यांचे नियम असतात, मठाचे काही त्यांचे नियम असतील, त्या मठाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आपण त्यांच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही. रामदास स्वामींच्या समाधीस्थळामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा तिथे आपल्याला मोबाईलची परमिशन नाही. जेव्हा तुम्हाला या गाड्याला भेट द्यायची असेल तेव्हा जुलै ते फेब्रुवारी हा काळ सगळ्यात अतिसुंदर मानला जातो आहे. जुलै आणि फेब्रुवारीमध्ये आपण या गडाला कधी पण भेट देऊ शकता आणि तोच सगळ्यात सुंदर काळ आहे. कारण की पूर्णपणे हिरवळ या गडाच्या भोवती असते. आता आपल्याला पुढे दिसत असेल श्री रामदास स्वामी संस्थान संजयगड. आपल्याला या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो, इथं दर्शन घ्यायचं आहे. आणि मेन रामदास स्वामींची समाधी ह्या उजव्या बाजूला आहे, तिथं पण आपल्याला जायचं आहे. आपण आता चपला बाहेर काढूया आणि आपण आता आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आतमध्ये रामदास स्वामींची समाधी आहे. आपण पलीकडे घेतलं तिथं मोबाईलला परमिशन नव्हती आणि आपण आता रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यायला आतमध्ये जातो आहे. आतमध्ये परमिशन नाही. तर आपण आता समाधीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आहे. आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी, जेव्हा आम्ही बाहेर जात होतो धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग म्हणून इथं दिलेला आहे. तर आम्ही आता धाब्याच्या मारुतीकडे चाललेलो आहोत. बाहेर धाब्याचा मारुती म्हणून गणपती आहे, मारुती आहे, तर त्या मारुतीकडे आपण चाललेलो आहोत. आता रामदास स्वामींचं दर्शन घेतलं, गडावरील 11 मारुतींचं दर्शन घेतलं, श्रीराम मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं, अंगलाई देवीचं दर्शन घेतलं, सोनाळी तळे पाहिले, कल्याण स्वामी मठ पाहिला आणि गडावरील तटबंदी आणि दरवाजेसुद्धा पाहिले. तर आपण आता बाहेर आलो आणि हे जे तुम्हाला दिसते मित्रांनो, ते हेच उमरोड धरण आहे. उमरोड नदीवरती असणार हे उमरोड धरण गडावरून अक्षरशः खूप आपल्याला जवळ दिसतं. तेथील भक्तांनी सांगितलं की श्री समर्थ रामदास स्वामींना आंघोळीसाठी पाणी त्यांचे सेवेकरी या धरणातून आणत असत. मोठमोठे हांडे उचलून रामदास स्वामींना आंघोळीसाठी पाणी त्यांचे भक्त, त्यांचे सेवेकरी या ठिकाणावरून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना पाणी आणून देत असेल. आंघोळीसाठी पाणी असेल, वापरण्यासाठी पाणी असेल, हे त्यांचे सेवेकरी या धरणामधून पाणी आणत असत. आणि खूप छान वाटलं मित्रांनो. इतकी थंड हवेची झुळूक या ठिकाणी येत होती आणि हिरवीगार असणारी हिरवळ, पाठीमागे असणारा धरणाचं विहंगम असं दृश्य आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कैद केलं. एक फोटो सेल्फी काढले आणि मित्रांनो आम्ही पुढे चाललो. जसे आम्ही पुढे जात होतो तसे मित्रांनो उमरोड धरणाचे दृश्य होतं, ते खूप सुंदर दिसत होतं. आणि हेच दृश्य आम्ही मोबाईलमध्ये कैद केलं. आम्ही गडाच्या कडेने चालत होतो, गडाच्या वरून चालत होतो कडेकडेने
आणि कडेने चालत असताना ज्या काही दऱ्या होत्या, खोल दरी, आणि रस्त्याच्या कडेला असणारं हे जे बांधकाम केलेलं आहे, तटबंदी, साईडला कोणाचा पाय घसरू नये, कुठं घटना घडू नये, त्यासाठी हे केलेलं होतं. आणि एक छोटी मोठी मंदिरं गडाच्या कडेवरती त्याचं बांधकाम केलेलं होतं. तर मित्रांनो, असा असणारा हा सज्जनगड हा फक्त एक किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या संत परंपरेचं एक अति महत्त्वाचं केंद्र आहे. आणि हे महत्त्वाचं केंद्र, इथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग याचा सुंदर अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या या पावन भूमीमध्ये त्यांच्या राहण्याने हा जो गड पावन झाला आहे, त्यामुळे त्याला सज्जनगडाचं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सज्जनगडालाच समर्थांचे पवित्र निवासस्थान असं सुद्धा म्हटलेलं आहे. मित्रांनो, थोडी मौज मजा मस्ती केली डोंगराच्या कडेवरनं. एक आम्ही स्वतःला सेल्फीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. डोंगराची रचना, डोंगराचं जे या गडाचं जे कौशल्य होतं ते खूप सुंदर होतं, बघण्यासारखं होतं. गडाच्या वरून असणारी निसर्गाचं सौंदर्य आम्ही खूप अनुभवलं. आणि श्री समर्थ स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या परत माघारी निघायचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, हाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो? श्री समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य आणि त्यांच्या पावन भूमीमध्ये पावन झालेला हा किल्ला आम्ही बघितला. चला मित्रांनो, व्हिडिओ थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.